नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे। तर त्या ट्विस्टमध्ये आता असं होणार आहे की ईश्वरी वल्लरीच्या नाकावर टिचून अर्णवच्या हाताला धरून आपल्या घरात येते। कारण आता घरातील सगळ्यांना असं वाटत असतं की ईश्वरीसोबत आपण जे काही वागलो ते चुकीचं वागलो आहोत। आकाश, अविनाश मामा, आजी या सगळ्यांना खूप पश्चाताप होत असतो। कारण ईश्वरीसोबत आपण असं वागायला नको होतं। आपण खूप मोठी चूक तर केलेली नाही ना ईश्वरीच्या बाबतीत, कारण ईश्वरी अशी मुलगी नाही, आपण तिला असं घराच्या बाहेर काढायला नको होतं। आणि त्याच वेळेस आता गुरुजी घरात आलेले आहेत आणि गुरुजी मात्र घरामध्ये नसतात। म्हणजे गुरुजी घरात आल्यानंतर आता ईश्वरी त्यांना घरात दिसत नाही। आणि त्याच वेळेस गुरुजी आजींना विचारतात की आजी काय झालं, आज तुमची सुनबाई इथे दिसत नाही। त्यावरती आजी म्हणते की नाही, ती माहेरी गेलेली आहे। त्यावरती मात्र आता आजी घडलेला सर्व काही प्रकार आहे तो गुरुजींना सांगते आणि गुरुजींना विचारते की गुरुजी आता काय होईल नक्की ईश्वरी अर्णवच्या आयुष्यामध्ये। कारण त्या दिवशी तर तुम्ही आता सांगितलं होतं की अर्णव आणि ईश्वरी यांच्या आयुष्यामध्ये खूप एक मोठं संकट आहे, खूप मोठ्या संकटांना त्यांना सामोरं जावं लागणार आहे। मग नक्की ते संकट असं काय आहे आणि त्या संकटातून वाचण्यासाठी काय करावं लागेल। त्यावरती गुरुजी म्हणतात की हे बघा, जर ईश्वरी या घरातून निघून गेली तर मात्र तुमचं काही खरं नाही, अर्णवच्या जीवाला फार मोठा धोका आहे। त्यामुळे तुम्ही ईश्वरीसोबत जे काही वागलात ते चुकीचं वागलेलं आहात। प्लीज ती या घरची लक्ष्मी आहे आणि तिला मानाने परत या घरामध्ये घेऊन या। आणि जर तुम्ही ईश्वरीला मानाने घरात नाही आणले तर मात्र खूप मोठा संकट या घरावर अगदी डाव करून येणार आहे आणि हे संकट आणणारी व्यक्ती याच घरातील असेल। त्यामुळे तुम्ही प्लीज आता समजून घ्या आणि ईश्वरीला परत घरामध्ये घेऊन या। आता अंजलीला तर फार टेन्शन आलेलं असतं। अंजलीला काही झालं तरी त्या ईश्वरीला घरात आणायचं नसते आणि ह्या वल्लरीला सुद्धा। परंतु आकाशाने अविनाश मामा जेव्हा आता येतात तर आजी या दोघांना सुद्धा सांगते। अविनाश मामा म्हणतात की हो आई, मला सुद्धा तेच वाटतं, ईश्वरी आपल्या घरात परत यायला हवी। त्यानंतर आता लगेच अर्णव मात्र ईश्वरीकडे गेलेला असतो, कारण त्याला आता ईश्वरीशिवाय सगळं काही हे वेगळंच वाटत असतं। काही झालं तरी आता ईश्वरी घरी यायला हवी होती आणि आता घरातील लोक चुकतात, मग असा काहीतरी पुरावा मला त्यांना द्यावा लागेल। आणि तो विचार करतच जेव्हा घरी येतो अर्णवच्या सोबत ईश्वरी त्यांना दिसत नाही तर अविनाश मामा, आकाश हे सगळेजण धावतच अर्णवला म्हणतात की ईश्वरी का आली नाही, प्लीज अर्णव आम्हाला माफ कर, आम्ही मात्र असं करायला नको होतं। त्यावरती अर्णव म्हणतो की तुम्हाला आता चूक समजली ना, आणि आता बाळ इतकं रडत आहे, तुम्ही आता कर्णिकाचा काय इतका जीव घेतात, ती लहान आहे, निरागस आहे आणि ईश्वरीची तिला सवय झालेली आहे। त्यामुळे तुम्ही प्लीज कर्णिकासाठी तरी ईश्वरीला या घरामध्ये बोलावून घ्या। त्यावरती आजी म्हणते की हो ना, मला सुद्धा वाटतं की आपण ईश्वरीला असं बाहेर काढायला नको होतं, माझी तर खूप मोठी चूक झाली। आता गुरुजींनी मला आता जे सांगितलेलं आहे ते सर्व काही आता आजीही अर्णवला गुरुजींनी आता सगळं काही सांगितलेलं आहे। आणि आता अर्णव म्हणतो की हे बघ आजी, मी तुला आज सगळं काही सांगतो, मला खरंच ईश्वरी आणि ईश्वरीची आई निर्दोष आहे। कारण अर्णवने एक असा भयानक पुरावा त्यावेळेस आणलेला असतो, जेव्हा तो आता ईश्वरीकडून घरी येत असतो आणि त्याच वेळेस त्याला धुमाळाचा कॉल आलेला असतो आणि धुमाळाचा कॉल येऊन धुमाळाने सर्व सत्य सांगितलेले असते। आता अर्णव म्हणतो की हे बघ, आता जे काही रेकॉर्डर आहे तर ते अर्णवने सगळं रेकॉर्डिंग करून घेतलेलं आहे आणि हे सगळं मला एका व्यक्तीने करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि ती व्यक्ती तुमच्याच घरातील आहे। त्यामुळे तुम्ही प्लीज, मला जर पुरावे हवे असतील तर मला खूप काही पैसे हवे आहेत आणि ती व्यक्ती मला मारण्याची धमकी देत आहे। अर्णव म्हणतो की अशी ती व्यक्ती कोण आहे, प्लीज मला त्याचं नाव सांगा। आता धुमाळने काही नाव सांगितलेलं नसतं आणि त्याने अर्णवला भेटायला बोलावलेलं आहे। आता अर्णव म्हणतो की मी तुम्हाला 8 दिवसाची मुदत देतो, मी तुम्हाला ईश्वरी निर्दोष आहे आणि तिची आईसुद्धा निर्दोष आहे याचे भक्कम असे पुरावे मी तुम्हाला देतोय। त्यामुळे प्लीज आज ईश्वरीची काही चूक नसते आणि तुम्ही तिला असं घराच्या बाहेर प्लीज काढू नका। असं म्हटल्यानंतर आता बाळकही रडायचं थांबतच नाही। कर्णिकाला खूप त्रास होत असतो। कर्णिका शांत बसायला तयारच नसते आणि लगेच आता अर्णव ईश्वरीला फोन करतो आणि ईश्वरी हे बघ, कर्णिका रडायची काही थांबत नाही, रात्रभर ती रडत आहे आणि प्लीज तुला यावंच लागेल। कर्णिका रडत आहे असल्यानंतर ईश्वरीचा जीव काही राहवत नाही आणि ईश्वरी लगेच आता सुप्रियाला म्हणते की आई, काही झालं तरी मला जावंच लागेल। आणि त्याच वेळेस आता सुप्रिया म्हणते की हे बघ ईश्वरी, अर्णवचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, अर्णव तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय। तर ईश्वरी म्हणते की हो, अर्णव सर मला
खूप प्रेम करत आहे, परंतु आता आई जेवढं काही घडून गेलेलं आहे ना, तर त्यामुळे मला असं वाटतं की नक्की काहीतरी आता ह्या मागे कुणाचा तरी हात आहे आणि त्या घरातील कोण व्यक्ती आहे ही तर मी ओळखलेली आहे, कारण घरातील कोणीही असं करू शकत नाही. फक्त एकच व्यक्ती असं आहे की ती करू शकते, ती म्हणजे वल्लरी मामी. सुप्रिया म्हणते की हो का, मग म्हणूनच ते आत्तापर्यंत माझ्यासमोर काही आलेल्या नाहीत. मग काही झालं तरी आता मी त्या वल्लरीचा म्हणजे तिचा चेहरा तर मला बघायचाच आहे. त्यानंतर मात्र आता इकडे हा शुभमकर आहे, तर तो शुभमकर सारखा वेड्यासारखा नम्रताचे प्रेमाचे स्वप्न पाहतो. कधी नम्रता त्याच्या मिठीत येईल आणि यासाठी मात्र तो आता आकाशला आणि नम्रताला वेगळं करण्याचा प्लॅन करत आहे. आणि जेवढा आता आकाशने नम्रताला त्रास दिलेला आहे त्यापेक्षा मी त्या आता आकाशला त्रास देणार आहे. काही झालं तरी माझी नम्रता मला मिळायलाच हवी, म्हणून आता नक्की काय करू. आणि त्याच वेळेस आता त्याच्या लक्षात येते की आता एकच व्यक्ती अशी आहे की तिला त्या घरामध्ये नम्रता नको आहे, म्हणजे ती तिची सासू. मग तिच्या सासूची हात मिळवणी करून मला हे सर्व काहीतरी करावेच लागेल. आणि आता तो वल्लरीला भेटण्याचा ठरवतो आणि त्याच वेळेस मात्र तो वल्लरीला फोन करतो आणि वल्लरीला फोन करून म्हणतो की हे बघा, मी मात्र आता तुमचा शुभचिंतक बोलत आहे. जर तुम्हाला नम्रता आणि आकाश या दोघांना जर वेगळं करायचं असेल तर तुम्ही माझ्याशी हात मिळवणी करू शकतात. आणि मीच असं आहे की मी आकाश आणि नम्रता या दोघांना वेगळं करू शकतात. आणि त्याच वेळेस आता वल्लरी फोनवर बोलत असते. वल्लरी म्हणते की नक्की तुम्ही आहात तरी कोण, आणि मला तर ती नम्रता या घरात माझी सून म्हणून नकोच, कारण ती त्या ईश्वरीची जी बहीण आहे ती ईश्वरीच मला घरामध्ये नको आहे आणि तिला तर मी घराच्या बाहेर काढलेलंच आहे. आणि त्याच वेळेस जे काही ईश्वरीबद्दल ती बोलत आहे, ईश्वरीबद्दल जे जे काही बोललेली आहे की आत्तापर्यंत मी कसं काय करून मी शेवटी ईश्वरीला घराच्या बाहेर काढले आणि शेवटी त्या नम्रताला आता मला आकाशच्या जीवनातून बाहेर काढायचं आहे. यासाठी मला जर तुमची मदत काही होत असेल तर मी तुम्हाला हात मिळवणी करायला तयार आहे. ईश्वरी हे सर्व ऐकते. ईश्वरी म्हणते की नक्की आता कोण अशी व्यक्ती आहे की आता मामींशी बोलत आहे. मग आता मामी नक्की कुठे भेटायला जाणार आहे हे ईश्वरी गुपचूप आता जो काही पत्ता वल्लरीच्या मोबाईलमध्ये आलेला आहे तर त्या पत्त्यावर जायला, म्हणजे तो पत्ता ती शोधणार असते. कारण मामी जेव्हा बाहेर गेलेली असते तर ईश्वरी गुपचूप रूममध्ये येते आणि गुपचूप रूममधून येऊन मामींच्या मोबाईलवर आलेला जो काही पत्ता आहे तर तो घाईने आपल्या मोबाईलला पाठवते आणि त्या लोकेशनवर ती मामीचा पाठलाग करत तेथे जाणार असते आणि अर्णवला सुद्धा तेथे ती घेऊन जाणार आहे. त्यानंतर मात्र आता वल्लरीला तर ईश्वरीला घरात आल्यापासून खूपच धक्का बसतो. जेव्हा ती पाहते बाहेर येते ईश्वरी घरात आलेली आहे म्हटल्यानंतर आता लगेच वल्लरी म्हणते की काय गरज होती तुला इथे येण्याची, कशासाठी आलीस, तू तर गेली होतीस. एकतर आता सात्विका ताईंचा मृत्यूला तूच जबाबदार आहे आणि परत कशाला आलीस. त्यावरती आता आजी म्हणते की वल्लरी तोंड शांत ठेव, ईश्वरीवर भलते सलते आरोप करू नकोस, तिची काही चूक नाही, ईश्वरीने काही केलेले नाही. परंतु ह्या सगळ्यामागे आता खरा गुन्हेगार कोण आहे हे तर मला सात्विकाच्या मृत्यूला जबाबदार असणारा व्यक्ती माझ्या डोळ्यासमोर आलाच पाहिजे. आणि ते जर शोधायचं असेल तर मला ईश्वरी आणि अर्णवची मदत तर घ्यावीच लागेल आणि माझे अर्णव आणि ईश्वरीचे सगळं काही करू शकतात. आणि त्याच वेळेस अर्णवच्या मोबाईलवर जे फोटो वगैरे आलेले आहेत धुमाळने जे रेकॉर्डिंग वगैरे पाठवलेली आहे तर ती अर्णव सगळ्यांना ऐकवतो आणि म्हणतो की बघा, आज मात्र तुम्हाला वाटत असेल की ईश्वरीने आणि ईश्वरीच्या आईने हे सर्व केलेले आहे आणि त्यांची काही चूक नाही, परंतु हे जे काही त्यांना आता ह्या इतक्या मोठ्या संकटात अडकवलं, त्यांच्या चरित्रावर संशय घेतला आणि त्यात म्हणजे बाबांना सुद्धा ह्या सगळ्यामध्ये अडकवलं तर मी नाही सोडणार. आणि त्याच वेळेस आता ईश्वरी अर्णवला फोन करते आणि ईश्वरी अर्णवला फोन करून म्हणते की आज आपल्याला अशा ठिकाणी जायचं आहे तर वल्लरी मामी कुणाला तरी भेटायला जात आहे. आणि अर्णव सर, मी तुम्हाला आता खात्रीने सांगू शकते की ह्या सगळ्यामागे वल्लरी मामी आहे. आता मामीला आता माहिती होतं की नक्कीच आता आपल्या मागे ईश्वरी पाठलाग करत येणार आहे. ईश्वरीने आपला फोन वगैरे तर ऐकलं नसेल, मग ती आपल्याला इतकं गुर्मीमध्ये कसं बोलू शकते की मी आता तुमचा पुरावा शोधून लवकरात लवकर तुम्हाला हे सगळं करणाऱ्याला मी धडा शिकवणार आहे आणि लवकरात लवकर हे सत्य बाहेर काढणार आहे. हे इतकं खात्रीने ती म्हणलीच कशी. आणि तेवढ्यात मात्र आता वल्लरी म्हणते की काही झालं तरी आता ही व्यक्ती आहे तरी कोण, आणि कोण आपल्याला नम्रता आणि आकाश दोघांना वेगळं करण्यासाठी मदत करणार आहे, मग त्या व्यक्तीला भेटलंच पाहिजे. म्हणून वल्लरी मात्र आता तिला वाटतं की ईश्वरी येईल, तिला भीती वाटत असते, म्हणून घाईने ती आता जरा बाजूला लपते आणि तेथे शुभमकर आलेला असतो. आणि शुभमकर आल्यानंतर तो आता वल्लरीला पुन्हा फोन करतो. वल्लरी आता बाहेर येते आणि तू कोण आहे असं विचारते. त्यावरती आता शुभमकर काही त्याची ओळख सांगत नसतो
आणि शुभंकर आता म्हणतो की जर तुम्हाला नम्रता आणि आकाश या दोघांना वेगळं करायचं असेल तर मी मात्र काय प्लॅन करतोय हे तुम्ही बघतच राहा. आणि सगळं काही त्यांचा प्लॅन आहे तर तो ईश्वरी ऐकते आणि ईश्वरी सगळं काही त्यांचे फोटो वगैरे काढून घेते. म्हणजे शुभंकर सुद्धा आता वल्लरी मामीची साथ देतोय हे ईश्वरीच्या लक्षात येते. आणि त्यानंतर आता अर्णव सुद्धा तेथे आलेला आहे. अर्णव म्हणतो की ईश्वरी मामी मला वाटलं नव्हतं की इतक्या खालच्या थराला जाईल. आणि तेव्हा आता ईश्वरी आणि अर्णव जेव्हा हे सगळे पुरावे घेऊन घरी जात असताना त्याच वेळेस रस्त्यामध्ये त्यांच्या गाडीसमोर आता रमाकांत आलेला असतो आणि रमाकांतला थोडीशी धडक लागते आणि रमाकांत खाली पडतो. रमाकांतला चक्कर येते आणि त्याच वेळेस अर्णव आणि ईश्वरी मात्र रमाकांतला घाईने उचलतात. तर आता ईश्वरी म्हणते की आता हे तुमचे बाबा आहेत, तुम्ही ओळखलात का? आणि इतक्या दिवसापासून मी त्यांना शोधत होते. तेव्हा ते बाबा आहेत म्हटल्यानंतर अर्णवला फार मोठा धक्का बसतो आणि अर्णव ईश्वरी बाबांना आता बेशुद्ध पडलेल्या अवस्थेत मात्र हॉस्पिटलला वगैरे नेतात आणि त्यांना त्यानंतर घरी घेऊन येतात. अर्णव आता बाबांची खूप काळजी घेतात. बाबा कधी शुद्धीवर येतात याची वाट पाहत असतात. तर मित्रांनो, आता शुद्धीवर आल्यानंतर रमाकांतने काय असं नवीन सत्य घरच्यांना सांगितलं असेल आणि आजीने ईश्वरीची माफी मागून ईश्वरीची साथ कशी दिलेली असते, कारण वल्लरीच या सगळ्यामध्ये दोषी आहे असे भयानक पुरावे आता अर्णव आणि ईश्वरीने देऊन मात्र वल्लरीचा बॉम्ब फोडलेला असतो. आणि त्यात म्हणजे रमाकांतची त्यांना खूप मदत झालेली आहे. तर आता रमाकांतच्या मदतीमुळे ईश्वरी आणि अर्णव नक्की काय असा डिसिजन घेणार आहे आणि कोणत्या सत्यापर्यंत ते पोहोचणार आहेत हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.